हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडं काहीतरी वेगळं पण इंटरेस्टिंग शिकणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुर्ती शिकणार आहोत, ती पण साडीपासून कसं बनवायची, ते पण बॉर्डर असलेल्या साडीपासून कशी बनवायची ते शिकणार आहोत. फॅब्रिक पासून डिझायनर कुर्ती बनवणार आहोत. हे साडीचं कॉटनचं फॅब्रिक आहे, त्यापासून आपण कुर्ती बनवणार आहोत. नमस्कार माझ्या फॅशन डिझायनर मित्र आणि मैत्रिणींनो. न्यू फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट या आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. स्टार्टिंग आपण मेजरमेंट पासून घेऊया. मेजरमेंट हे कोणतेही तुम्ही डिझायनर शिवा किंवा सिंपल काही फॅब्रिक शिवा, आउटफिट शिवा, तुमच्यासाठी मेजरमेंट घेणे तितकंच आवश्यक आहे आणि इम्पॉर्टंट सुद्धा आहे. प्रॉपर मेजरमेंट आलं तरच तुमचं जे आउटफिट बनणार आहे ते खूप सुंदर आणि खूप छान फिटिंग मध्ये बनणार आहे. आपण आता मेजरमेंट घेऊया. फर्स्ट हाईट घेऊया. हाईट कधी पण घेताना शोल्डरच्या इथून सेंटर पासून समोरून घ्यायचं, साइडून घ्यायचं नाही. हाईट तुमच्या अकॉर्डिंग, कस्टमर अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता किंवा असं पण करू शकतो आपण की तुमच्या फॅब्रिकची लेंथ किती आहे आणि तुम्ही कोणत्या पॅन्टवर तो टॉप घालणार आहात त्यावर पण तुमची हाईट मेन्शन होणार आहे. आपण हा टॉप लेगिन्सवर घालणार आहे ह्या दृष्टीने शिवत आहे, तर आपण तो हाईट घेऊया. त्याची 43 हाईट घेणार आहे आपण. त्यानंतर चेस्ट घेणार आहे. मी इथे कोणतंही लुजिंग मेजरमेंट घेताना सोडत नाहीये. चेस्ट, वेस्ट आणि हिपचं माप आपण घेतलेलं आहोत. आता ज्यावेळेस हे मेजरमेंट तर घेताना इझी होतं, पण हे मेजरमेंट कुठे घ्यायचं हा मोठा डाऊट असतो. तर हे मेजरमेंट तिथे आपल्याला साईड कट येतो, तिथे आपल्याला हे मेजरमेंट घ्यायचं आहे. 33 येते. खूप खाली पण मेजरमेंट घ्यायचं नाहीये, हे ते एक्स्ट्रा होणार आहे. 2 इंचाचा इथे फरक पडतोय. आपल्याला हे मेजरमेंट इथेच घ्यायचे. जिथे तुमचा कट एंड होतो तिथे आपल्याला हे मेजरमेंट घ्यायचं. कट स्टार्ट होतो. त्यानंतर नेक 6 इंचाचा मी नेक घेते. मी नेक कधीही क्रॉस घेत नाही. त्याचं रिझन जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्याचा फुल व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बनवेन. तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं की मॅम हे असं नेक का घ्यायचंय, हात क्रॉस मध्ये का नाही घ्यायचा. त्यानंतर बॅक नेक आणि फ्रंट नेक आपण ह्या कुर्तीसाठी इक्वल घेणार आहे. 6 इंचाचाच असणार आहे. त्यानंतर शोल्डर, आपण ही कुर्ती स्लीवलेस मध्ये करतोय त्यामुळे आपल्याला स्लीव्हची गरज नाहीये. फक्त आपल्याला शोल्डर मध्ये आपण बॅक क्रॉस आणि फ्रंट क्रॉस असं घेणार आहे. हे मेजरमेंट आपले घेऊन झालेले आहेत. आपण आता कटिंग करणार आहोत. सेट करणार आहे आणि इथे बॉर्डर सेट करणार आहे. हा पूर्ण टॉप प्लेन असणार आहे साडीचं फॅब्रिकचा. फक्त आपल्याला जी बॉर्डर आहे ते इथे आणि इथे सेट करणार आहे. आता तुम्ही पाहिलं असेल की आपली चेस्ट आहे मेजरमेंटची 31 आणि वेस्ट आहे आपली 25. साधारण ह्यामध्ये 5 इंचाचा फरक आहे. त्यामुळे ह्या आपल्या कुर्तीला चेन लागणार आहे. नाहीतर आपला जो टॉप आपण स्टिच केला तर आपल्याला चेस्ट मधून, शोल्डर मधून जाणार नाही. त्यासाठी ह्या टॉपला आपल्याला चेन लावणं मस्ट आहे. आपण आता कटिंग करून घेऊ. आपल्या रेडी टॉपची हाईट 43 आहे. त्यातून आपल्याला लाइनिंग घेताना आपल्याला 1 इंच मायनस करायचं आहे. तिथे मी एक लाईन ड्रॉ करते. त्यानंतर आपल्याला फ्रंट क्रॉस म्हणजे फ्रंटची शोल्डर आपली 12 इंच आलेली आहे. तर आपल्याला तो फ्रंट क्रॉस आपण घेणार आहे. जेवढं शोल्डर आहे तेवढंच मी आर्म होल पण घेणार आहे.
त्यानंतर आपल्याला हे बॉर्डर किती हवा आहे, तुम्हाला बॉर्डर किती घ्यायची आहे त्यावर तुमची नेक विड्थ ठरणार आहे. तर आपण साधारण ही 1.5 इंचाची बॉर्डर आपण रेडी घेणार आहे. इथे जी बॉर्डर येणार आहे शोल्डरला ती 1.5 इंचाची असणार आहे. 1.5 इंच प्लस साइडनी अर्धा इंच मार्जिन, हे 2 इंच आपण इथे काउंट करतोय. त्यानंतर नेक आपला असणार आहे 6 इंचाचा प्लस अर्धा इंच आपण प्लस करतोय त्यामध्ये. आपल्याला हा इथे शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथपर्यंत हा बॉर्डर असणार आहे. फक्त आपण नेकलाईन ड्रॉ केली, अजून आपण आर्म होल ड्रॉ केलेला नाहीये. फर्स्ट आपण इथे चेस्ट घेऊया. चेस्ट आपली होती 31, त्यामध्ये मी लुजिंग 2 इंच सोडलंय. लुजिंग आपण 2 इंच घेतलंय, त्याचा चौथा पार्ट केला, आपण फोर्थ पार्ट केलाय. 31 प्लस 2 इंच 33 चा फोर्थ पार्ट 8.25. आता आपण इथे आर्म होल ड्रॉ करूया. फ्रंट पार्टचा जो आर्म होल आहे तो आपण 1.25 इंचावर घेतलाय 0.75, आणि बाहेरचा आहे तो अर्धा इंच आणखी एक्स्ट्रा करूया. आपण आता इथे फक्त फ्रंट पार्ट ड्रॉ करतोय, बॅक पार्ट नाही केलेला. हे बघा, आपण इथे चेस्ट टाकल्यानंतर आपल्याला चेस्टचं मेजरमेंट टाकल्यानंतर आपल्याला हा आर्म होल पण इथे आलेला आहे. त्यानंतर आपल्याला जो साइड कट आहे तो आपल्याला 21.5 वर आपण घेतोय. त्यानंतर आपण जे पण मेजरमेंट आलेला आहे त्याचा हाफ करणार आहे. वेस्ट आपले आहे 25. इथे आपण हे 30 घेणार आहे. टक्स प्लस लुजिंग प्लस चेन साठी मार्जिन. त्यानंतर आपल्याला हिपचं मेजरमेंट घेतोय आपण. हिप साइज आहे आपली ह्या मेजरमेंटची 33. इथे मी 34 घेते. लुजिंग पकडू 34 डिवाइडेड बाय 4. हे सर्व मेजरमेंट आपण ड्रॉ करून घेऊया. हे बाकी मेजरमेंट्स आपले घेऊन रेडी झालेत. आता आपण साइड कटचं पण मेजरमेंट ड्रॉ करून घेऊया. हा आपला फ्रंट पार्ट मेजरमेंट टाकून रेडी झालेला आहे. आता आपण कटिंग करूया. ह्यामध्ये हा पार्ट आपल्याला घ्यायचा नाहीये, त्यामुळे हा पार्ट स्किप केला तरी चालते. फक्त आपल्याला हे मेजरमेंटचं कटिंग करायचं आहे. इथे आपण पॉइंट्स करून घेऊया. हा आपला फ्रंट पार्ट रेडी करून झालेला आहे. बॅक पार्ट पण सेम आपण कटिंग करणार आहे. बॅक पार्टचं मेजरमेंट करण्याची आवश्यकता नाही.
हे आपलं लाइनिंग कटिंग करून रेडी आहे. आता आपण मेन फॅब्रिक कट करणार आहे. मेन फॅब्रिकला आपल्याला, साडीला तर तुम्हाला माहिती आहे की 2 बॉर्डर असतात. एक बॉर्डर आपण खाली कुर्तीच्या खाली आपण सेट करणार आहोत. एक बॉर्डर आपल्याला नकोय, तर एक बॉर्डर आपण वरची कट करून घेऊया. दोन्ही पार्ट मी मेन फॅब्रिक वर ठेवलेले आहेत. आपण आता साइडने कट. हा कटिंगचा आपला फर्स्ट पार्ट आपला बनवून रेडी आहे. सेकंड पार्ट मध्ये आपण स्टिचिंग बघणार आहोत. हा कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा.